मेरा चिंटू नियमात कट केला चिंटूला बॅकवर्ड पार्टिझन मधून चिंटू ड्रायव्हर होते सवार चिंटू पहिला दम सवार बॅकवर्ड पार्टिझन मध्ये चिंटू ड्रायव्हर होता आणि दिशेला साध्या प्रयत्न मध्ये छोटी धाव पूर्ण आपण पाहतोय दिवसात चोट केली जाते एखाद्या धावसंख्या सिंगल पोहोचली पाच आपलं पाटील त्यावेळी सामनावीरांपर्यंत आली. घुटना टेक और सिक्सर देखा ऋतिकच्या बॅटमधून स्टॉक्सचा फटका ऋतिक मालिकने आपल्या खेळी सुरुवात या बॅटिंग अंदाजाने षटकाराने केली आहे. रणदीप यांच्याकडून ऋतिक साठी ऑल द ऑल रिव्हील पाहायला मिळते कारण त्याच अंदाजाने षटकाराने आपला पोहोचते ऋतिक मालिक
चेंडूला फुल स्पीडमध्ये तिथे क्षेत्ररक्षक होता, मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जातो या सीमापार चौकात. फील्डमध्ये परिवर्तन भरपूर केले जाते आहे. दुसरं षटक मार्गास आपण पाहतो या ईश पाटील दुसरं षटक होते. इथे या दिशेमध्ये भरकटतोय पंचांचा वाईटचा इशारा अवांतर धावांच्या धावसंख्या 20 मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये दिनेश भांबळे आपण बघतोय, तसं कलेक्टचे पंच हॉटमॅन बाळक पाटील सर पाहायला मिळत आहेत. इथे बॅकवर्डला जाऊन हा फटका केलेला आहे. एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, तो पण फक्त एकच जाऊ घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगल संघाची धावसंख्या 21-21 आपण सामनामध्ये चौथा मानकरी विपक्ष गावदेव वडकर या दोन संघामध्ये आज पहिल्या सामन्यामध्ये जे काबर वेले संघाने जयमसोबत पिपला संघात पराभूत केलेले आहे. पहिला जे करून संघाचे राहिलेले आहे. ईश पाटील सामना केल्यापर्यंत शैलेश इथे क्षेत्रपर्यंत पोहोचला होता आणि हा जर झाला असता तर कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट ठरला असता. ज्याप्रमाणे प्रयत्न रोहित यांनी केला होता. रोहित हा नक्कीच नेहमीच हिट राहिलेला आहे. गावदेव वर्ग संघाचा विचार केला तर फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो 100% देण्याचा प्रयत्न त्याच्याकडून नेहमीच केला जातोय. एका अपील केला जातोय, मात्र पंच संबंध आहेत आणि अपील मध्ये आपण पाहतो उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी आहे. रोहित हे नक्कीच पिंपळनेर गावचे जावई देखील आहेत. बॅकवर्डला जाऊन समोर केला चेंडूला कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर पूर्ण केले जाते, दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मध्ये फलंदाज बाद होतोय. तिसरा फलंदाज चौथा मानकुल संघाचा रनआउट चोपाने बाद होताना गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्वरित विनीत माली नॉस्ट्रेलियाला पाहायला मिळतोय, मात्र सामना मोहित माली दुसरे षटक मार्गस्थ ईश
पाटील गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर द स्टंप. इथे पलटी शॉट स्विच हिट आणि चेंडू निघून जातोय या बॅकवर्ड पॉइंटच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. ड्रिंक्स ब्रेक देखील आपण बघतोय. आपण बघतोय विनीत मल्लीच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने वेगाने ओढवली धावली 35 धावा 35. विनीत मल्ले यांनी आपल्या खेळीची सुरुवात या षटकाराने केलेली आहे. दर्शन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर 63 षटकार त्यांच्यासाठी आलेले आहे. इथे चेंडू निघून जातोय सीमा पार का हा देखील चेंडू थांबणार नाही. जातोय चौकार. हा चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार विनीत मल्लीच्या बॅटमधून. आक्रमक फलंदाजी करताना विनीत मल्ली पाहायला मिळतोय. फटका पांढरी मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. आक्रमक फलंदाजी विनीत मल्लीच्या बॅटमधून एक षटकार 2 चौकार आणि सिंगल रन्स. धावसंख्या 44. 3-44 तिसरा षटकार घेतला असताना मानकरी संख्येमध्ये नंबर 1 वर रँक करत आहे विपक्ष गावदेव वडकर. ते फाटले प्रयत्न होता. धावसंख्या 44 आपण
फलंदाज बाद मोहित माली याची इथे मात्र समाप्त केली. तीन षटकांची समाप्ती देखील इशारा बंद करून लागलेल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर चौथ्या मार्गदर्शक जाऊन 44 आणि षटक गावठी फटका करून करण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण होते. धावही देखील आहेत. आपण पाहतोय सिंगल धावसंख्या 45 रोहित देखील दिला जातोय. न्यू बॅटर धीरज माळी फोर्स करण्यासाठी एकदा मिस्टर आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच धाव केली संधी सिंगल संधी धाव 46 आपण सामना यानंतर सामने विजय संघ जे आणि त्यानंतर देखील आपण सामने पाहणार होतो पहिल्या फेरीमध्ये. टायमिंग आहे आणि आणखी गोलंदाज बाद चौथा मानले असं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. देखील पंचांचा वाट दशरा म्हणजे 5 जोडल्या जातात आणि 5
आणि बाबर अर्धशतक देखील पूर्ण झाले. बाबर आपल्याला पाहायला मिळतात. इशारा धोबीचा इशारा पंजाबमध्ये आलाय. म्हणजे एक धाव धोबीमध्ये जोडली जाईल आणि रणची बाद होतोय. तरीपर्यंत चांगली धावसंख्या पाहायला मिळते. विपक्ष वर्ग या दोन नामांकित संघामध्ये आपण पाहतोय. समोर खेळले आहे.
बाबा वेळेस सांगितलं पहिल्यांदा प्रवेश शुल्क ते जमा करा प्लीज. तुम्ही एवढं ठेवता का ते समजत नाही मला. आणि मारवाडी 10 रुपये पोते सुद्धा देत नाही. कसं आयोजन करायचं हो? त्याला अशाने कंटेंट ठेवलं ते बायकांच्या का तेव्हा आयोजन होणार. आमच्या संघ 4-5 घटना झालं ना कल्याण. तर या गावचेवाले तुम्ही या प्लीज. कापडोबा बोलिंग मार्ग यार विनीत माळी आणि हा शॉट पेजन बॅकवर्ड का फॉलो मध्ये गॅदर करेल आणि हा फॉलो थ्रू मध्ये गॅदर गोटीने मोकळा दोन धावांनी सगळा दोन सामन्याची गरज गेम ऑफ अनसर्टनिटीज अतिशय दमदार आयोजन खासदार बाळामामा चषक 2025 ची अतिशय दिव्य क्रिकेट कुंभमेळा आणि हा यस मॅच डिलिव्हरी चांगली डिलिव्हरी धावसंख्या 2 द्वितीय दोन बलाढ्य अव्वल दिग्गज मात्र प्रसंग आमने सामने रायराम मोठे विकेट आणि हा शॉट पे टाकून लागला पूल केला चेंडू हवेमध्ये असेल आणि पहिली विकेट पहिल्या विकेटचा बदल धावसंख्या 2 बाद 2 विकेट अतिशय खराब डळमळीत विकृत सुरुवात
चेंडू फरार झाला. चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. दर्शन पहिल्या षटकानंतर मात्र तुंग जबरदस्त चौकार. टोटल स्कोर झालाय 23 19 23 धावसंख्या, 19 धावसंख्या, कमाल धावसंख्या खेळामध्ये विकेट. आणि हा पुन्हा दिवसाकडे करा. आपला तो फटका पुन्हा आक्रमण, पहाट स्ट्रोक. संघाची धावसंख्या तब्बल षटकात कुठल्या तब्बल पहिल्या षटकाचा बरोबर बॅकलॉग भरून काढला. पहिल्या षटकात जरी धावा आल्या त्यानंतर मात्र दमदार फलंदाजी करीत 19 या षटकात तब्बल गोल्या, दोन षटकार, दोन चौकार, तब्बल धावसंख्या 29. 29 होम फोटो. आणि हा शॉट चेंडू पुन्हा आक्रमण केलाय. शॉट चेंडू अकोटाला हात टाकत आणि आणखीन एक तडाखा, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक. 6 धावांसाठी संघाचा टोटल स्कोर
करा प्लीज. अतिशय दमदार पद्धतीने भाऱ्या मोठ्या टेन्शन. जर गाड सापडत असेल ना खोबऱ्याच्या पाट्या लावून या. त्या बरोबर नाही गाड नव्हते कोणाकडे गाड नाही. दोन दोन कामांना लगेच सामना जवळ जवळ फिनिश केलाय. धोनी स्टाईल मॅच इज फिनिश. गेम चेंजर आणि हा सामना जिंकलाय. गावठी वडगर संघानं मोठ्या लक्षाचा पाठलाग केलाय. आणि विठ्ठल रखुमाईची ही नक्कीच प्रतिमा मूर्ती देऊन नक्कीच सन्मान येथे केला जात आहे. योगेश म्हात्रे साहेबांनी नक्कीच बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे आपण संपन्न करत आहोत. ते आपण पाहू शकता. आपण आलात या स्पर्धेची सोहळा वाढवली त्याबद्दल आपलं मनस्वी धन्यवाद. आणि त्यानंतर मॅच कडे बोलूया. त्यांचं चांगलं राहिलेलं दर्शन ठरलंय. या समय दर्शन पाटील आपण बोलूया. आपल्या स्पर्धा मॅचचं पारदर्शक योगीजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपण आपला एकोणचाळीस धावांची एक अतिशय उत्कृष्ट खेळी नक्कीच दर्शन पाटीलच्या बॅट मधून चांगले प्रदर्शन पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. टॉस बॉक्स आपण मध्ये आरके बिल्डर्स टॉस बॉक्स आणि टॉस बॉक्स स्पॉन्सर नक्कीच योगीजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. आपण बघू शकता एका बाजूला नक्कीच आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि त्या दुसऱ्या बाजूला आपण बघूया खासदार चषक. आरके बिल्डर्स कॉल आहे मात्र खासदार चषक आलेला आहे. तर योगीजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल की व्यापाऱ्याची सोहळा व्हायची आहे. दोन्ही संघांना नक्कीच विजयासाठी हार्दिक शुभेच्छा योगीजी म्हात्रे साहेबांकडून दिल्या जात आहेत. आपण जास्त वेळ घेणार नाहीत. टॉस आपण जिंकले निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्स मध्ये. योगेश म्हात्रे साहेब आपल्यामध्ये नक्कीच उपस्थिती त्यांची पाहायला मिळालेली आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी बहुमूल्य वेळ दिला होता आणि नक्कीच आपण पाहतोय आपण आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल या स्पर्धेची सोहळा वाढवल्याबद्दल आमचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल योगीजी म्हात्रे साहेब आपला पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. आम्ही आकाश गायकवाड आणि त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी करून व्यक्त करतोय. भिवंडीवाल्या लोकांनी त्याला मानलाय कोहिनूर हिरा. त्याला मानलाय निवडून आलाया माझ्या मामा सुरेश म्हात्रे. वन साईड आलाया माझ्या मामा सुरेश म्हात्रे. तांत्रिक बिघाड नक्कीच आणि म्हणून आमचं समालोचन आपल्यापर्यंत व्यवस्थित पोचलं जात नव्हतं. आता मात्र नक्कीच तो तांत्रिक बिघाड इथे मात्र
दूर केला गेला आणि आत्ता मात्र आपलं नक्कीच सुरळीतपणे आपल्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 3 स्टार आपण बघूया एसे ग्रुप आयोजित खासदार बालेमामा चषक 2025 आयोजन. लोकप्रिय खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब बाल्या मामा यांच्या नावाने स्पर्धा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. तर सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आपण पाहतोय या सामना सुरू होतोय या जय कर्व वेले विपक्ष गावठी वडगर या दोन संघामध्ये गोल्डन षटकराने जीत पाटील यांनी आपल्या संघाला जीत मिळवून दिलेली आहे. वडगाचा टायगर अक्षरशः शेवटच्या चेंडूवर तुटून पडला होता आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असताना जीत पाटीलच्या बॅटमधून गोल्डन षटकार पाहायला मिळाला होता. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये सामना क्रमांक 3 आपण पाहतोय या गावठी वडगर विपक्ष जय कर्व वेले या दोन संघामध्ये. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. यानंतरच्या दोन्ही संघाने देखील पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल अर्धन एंटरप्राइजेस खारबा विपक्ष जयमान सरवली बी या दोन संघामध्ये आणि त्यानंतर शिलोमाता वल विपक्ष गावदेव वेले हे दोन संघ देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये आज पाहायला मिळतील. आज पहिल्या सामन्यामध्ये जय खबरा वेले संघाने जय महोत्सव पिंपळा संघाला पराभूत केलं. तर दुसऱ्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर जीत पाटीलच्या गोल्डन षटकराने गावठी वडगर संघाने या 14व्या मानकुली संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जय खबरा वेले विपक्ष गावठी वडगर या दोन संघामध्ये. सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. अभि पाटील आणि त्याच्या समवेत दर्शन पाटील. तर पहिलं षटक त्यांची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवली गेली आहे गोलंदाज अनिकेत पाटील याच्यावर. पॉवरप्लेचं पहिलं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज अनिकेत पाटील. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पिंपळा चषकामध्ये ठरलं होतं अनिकेत पाटील आणि त्याच्याकडून पहिलं षटक पुन्हा एकदा हाताळलं जात आहे जय कर्व वेले या संघाकडून. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनावीर फलंदाज अविनाश पाटील. इथे मात्र पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न विराट नक्कीच आपण बघतोय जय खबरा वेले संघाचा 18 क्रमांक जर्सी आणि अगदी विराट कोहली प्रमाणे त्यांनी हा झेल पकडलेला आहे. पहिला फलंदाज शून्यावर बाद. पहिला फलंदाज बाद पॅलमध्ये परतताना आपण पाहतोय पहिला हादरा बसतो अगदी पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होताना अविनाश पाटील. रन मशीन ऑफ वडगर कुठल्या प्रकारचं रन न बनवता तंबूच्या आश्रयाला. अविनाश पाटील बॅक टू पॅव्हलियन आणि न्यू बॅटर मात्र गावदेवी वडगर संघाकडून येतोय सागर पाटील. अनिकेत पाटील आणि पहिल्या चेंडूवर पहिल्या विकेट प्राप्त केलेले आहे. विकेटचं खुराक प्राप्त केलेले आपण पाहतोय अनिकेत पाटील अर्ली ब्रेक थ्रू मिळून देताना जय गौरव वेले या संघाला. अनिकेत पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर.
इथे या दिशा दिलेल्या चेंडूला मात्र चांगला क्षेत्ररक्षण क्विक थ्रो देखील पाहायला मिळाला. मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये दर्शन पोहोचलेलं आहे. सिंगलने अकाउंट ओपन होते गावठी वडघरे या संघाचं. सिंगलने अकाउंट ओपन केलं आहे फलंदाज सागर पाटील याने. आपण सामनामध्ये दुसऱ्या फेरीमधील गावठी वडघर विपक्ष जयगौरव वेले या दोन संघामध्ये क्लीन बॉल गेन अंदर डंडा बाहेर दांडी दांडी गुल दर्शन याला घडवतोय या गोलंदाज अनिकेत पाटील डगॉटचं दर्शन. हा चेंडू देखील डेंजर होता. ऑफ कटर डिलिव्हरी आपण बघतोय या एक्स्ट्रा उखडलेले आहेत आणि दर्शन मागील सामन्यामध्ये हिरो या सामन्यात ठरतो 0 आणि 0वर बाद होऊन तो पॅनमध्ये परताना दोन फलंदाजांना खातं उघडण्याची संधी मिळालेली आहे. दोन्ही फलंदाज गोल्डन डकवर बाद झालेले आहेत. न्यू बॅटर यश पाटील येतोय. चांगले गोलंदाज आपण गोलंदाज अनिकेत पाटीलच्या माध्यमातून. अनिकेत पाटील राईट अमोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला विरकून दिलेला आहे. उंचच उंच लांब जाईल की नाही पाहावं लागेल आणि लांबच लांब लॉंगनच्या वरून हा षटकार फलंदाज यश पाटीलच्या बॅट मधून. वेगवान चेंडू होता. बेबी को पेस पसंद आहे और येस को पेस पसंद आहे. अगदी पेस नक्कीच पाहायला मिळाला होता या चेंडूवर. मात्र त्याच वेगाने हा चेंडू धुडकावून दिलेला आहे. यश पडल्याने समोर खेळलेला आहे लॉंगनच्या वरून. इथे मात्र सुरेख फाटका चेंडू निघून जाईल कव्हरच्या वरून सीमा पारला. 1 बाउंड चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11वर पोहोचते. नाट्यमय घटनाक्रम षटक आपण बघतोय. घटना पूर्ण षटक 2 विकेट आणि त्यानंतर 2 मोठे फटके देखील या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. पावलेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. अनिकेत पाटील सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा यश पाटील. इथे केवळ चेंडूला पुश केलेलं आहे. बॅकफोलला जाऊन न स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेला मध्ये एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाही आणि षटकाची समाप्तीचा देखील इशारा होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने समाप्तीनंतर गावठी वडगर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 13 धावा 12 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं अर्नव इंटरप्राइजेस खारव विपक्ष जॉनमन सरवली बी या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने आपल्याला पहिला पुकारा दिला जातोय. पहिला ऑफिशियल कॉल आपल्याला दिला जातोय. आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. अर्नव इंटरप्राइजेस खारपाव संघनायक आणि जॉनमन सरवली बी संघाचा संघनायक. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावठी वेले विपक्ष शिलोमाता वल. आणखीन एक बिग मॅच. सुजल म्हात्रे येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. इथे चेंडू ट्रॅव्हल होतं या शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती या 13वर.
सागर पाटील आणि यश पाटील ही जोडी मैदानामध्ये अविनाश पाटील आणि दर्शन पाटील हे डगॉटच्या असण्याला परतलेले आहेत आणि दोन्ही फलंदाजांना खातं उघडण्याची संधी मिळाली नाही. दोन्ही फलंदाज गोल्डन डक वर बाद झालेले आहेत. धावसंख्या 13. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र आपण पाहतोय या स्वेर चेंडू पंचांच्या संमतर धाव मिळते वाईट चोपणे आव्हान आणि आव्हान त्या धावणे संघाची धावसंख्या 14 वर पोहोचते. मुख्य पंचाची भूमिकेत ओन फॉर द ओव्हरचा देखील इशारा अतिश पाटीलला यांच्याकडून दिला जातोय. अतिश पाटील सर आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये तर स्कोअरचे पंच प्रल्हाद पाटील सर पाहायला मिळतात. शैलेशजी पाटील यांचे वडील कबीरजी पाटील यांचे इथे आगमन होते आणि कबीरजी पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. लॉर्ड फुलडा चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रयत्न चांगला होता इष्टरक्षक भावेशचा मात्र हाफ अँड टफ चान्स होती. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वर. आज नक्कीच प्रेक्षकांसाठी खास मेजवानी आपण पाहतोय कारण दशरथ पाटील सरांची विनोदी कॉमेंट्री आज संपूर्ण दिवसभर आपण ऐकणार आहोत आणि दुपारनंतर जसं ऊन तापेल तसंच आमच्या दशरथ पाटील सर देखील तापताना पाहायला मिळतील. इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटतोय गोलंदाज आणि पंचांचा इशारा वाईट. या षटकामध्ये दुसरा वाईट चेंडू सुजल मात्रे फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ते चेंडू जास्त दूर ठेवला जातोय. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू हाताळला होता निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थित आपल्याकडे 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय गावदेव वडघर विपक्ष जय कबरा वेल या दोन संघामध्ये. इथे पुन्हा एकदा कट होती मात्र झेल होण्यासारखी खरं तर संभावना नव्हती. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 17 धावा. या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसरे षटक प्रगतीपथ राऊंडमध्ये सुजल मात्रे ज्या गोलंदाजाने ग्रामीण क्रिकेटमध्ये एक विक्रम केले. एकाच स्पर्धेमध्ये सलग 2 निर्धाव षटक हाताळण्याचा विक्रम या गोलंदाजाच्या नावे आहे. हुक केल्या चेंडूला हुकचा फटका आणि सागर रनो के सागर बनते हुए चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिझन मधून सीमा पार. पाहूया पंचांचा इशारा काय होतोय. चौकार की षटकार आणि मात्र ऑनफिल्ड पंचांनी षटकाचा इशारा केलेला आहे. संघाच्या धावसंख्या देखील येतोय आकार. धावसंख्या 6 वाढून होते. धाव फलकावर 23 धावा 23. लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बीटीसी भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. रोहन तरेने आणि त्यांची ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. क्लिअर अँड नेट टेलिकास्ट आपण पाहतोय बीटीसीच्या माध्यमातून. फुल केल्या चेंडूला फुल पॉवरफुल आणि चेंडू होतोय फाय लेगच्या वरून सेमाशावर गोल. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाची समाप्तीनंतर गावदेव वडघर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 29 धावा 29. लॉस ऑफ 2 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्ती धावसंख्या 29.
ड्रिंक्स ब्रेक आपण बघतोय मैदानामध्ये. मागील षटक मागणे ठरलं होतं आपण बघतोय, ज्या षटकामध्ये 17 धावा सुजल म्हात्रे यांनी खर्च केले होत्या. आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भावेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. सामनावीर फलंदाज यश पाटील. इथे मात्र चेंडूला खेळलेल्या ते मेडिकल रायझन मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जातील त्याच्या डोक्यावरून सीमापार चौकार. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, यावेळी देखील क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. हा चेंडू देखील निघून जाईल सीमापार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 39, 39 धावसंख्याला वेग प्राप्त करताना आपण बघतो यश पाटील. चांगली फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी यश पाटील करताना पाहायला मिळत आहे. स्विंग अँड मिस. इथे मात्र चांगला चेंडू. यश पाटील ज्याच्या डोक्यामध्ये लाल टोपे आणि पळत पाटील सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये करताना या कॅपची ओळख पळत पाटील यांनी तालुका क्रिकेटमध्ये निर्माण केली होती. रेड बॉल येतो खतरा. त्याच्या हातामध्ये देखील रेड कॅप सध्या पाहायला मिळते. पंचिंग अप फटका आपण पाहतोय. या चेंडू निघून जाईल कव्हरच्या वरून सीमा पार. 1 बाउंड चौकार. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये या फोर्सिंग स्ट्रोक जणू काय चोपताच ठेवले. आपण पाहतोय या अक्षरशः तुटून पडलेला आहे. चेंडूची चामडी नक्कीच लोळवली जाते. चेंडूचं थोपाट फोडलं जात आहे. आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय यश पाटीलला चौकार षटकामध्ये डील करताना आणि चौकार षटकांचा सध्या तरी डीलर बनलेला आहे. भावेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आणि यावेळी देखील हवाई फायर मिस टायमिंग आहे. अनिकेत पाटील चेंडू खाली. इथे कुठल्या प्रकारची चूक नाही आणि ते वादळ आलं तर यश पाटीलला नावाचं ते मात्र वादळ आता मात्र जे घोंगावत होतं ते डगॉटच्या आसऱ्याला जाताना
ज्यामध्ये 3 षटकार आणि 3 चौकारांचा देखील समावेश होता. 12 चेंडूचा त्याने सामना केला होता. 49 धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. मजबूत स्थितीमध्ये सध्या गावदेवी वडगर संघ पाहायला मिळतोय. 3 षटकांची समाप्ती देखील झालेली आणि या शेवटच्या षटकात मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुमित पाटील हाताळण्यासाठी आलेले आहे. समोर झालेला फलंदाज सागर पाटील. न्यू बॅटर रोहित पाटील. अर्धा मिनिटामध्ये खारबाव संघ संघटना टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जनमान सरवली बी विपक्ष अर्धा मिनिटामध्ये खारबाव या दोन संघामध्ये. दोन्ही संघ संघटना टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. (49) 49 धावा धावपैकीवर पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि अर्धशतक देखील गावदेवी वडगर संघाचं पूर्ण होताना 50 आपण बघतोय. टाळ्यांचा आवाज आपण खेळाडू कक्षामध्ये ऐकतोय कारण गावदेवी वडगर संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. जय गौरव वेले विपक्ष गावदेवी वडगर या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. इथे गुडघावर बसून खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेग पासचा इशारा पंचांकडून येतोय. आव्हांतर रूपाने हे धावा आणि आव्हांतर संघाची धावसंख्या 51 धावा. गावदेवी वडगर संघाने 4व्या मानकुली चषकावर नाव कोरलं होतं तर दुसऱ्या बाजूला जनमान पिंपळा चषकावर नाव कोरताना जय गौरव वेले संघ पाहायला मिळाला होता. हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका. फायनल एक रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होईल, निघून जाईल सीमा पार 4 धावांसाठी. आमची पावर या चौकोनी संघाची धावसंख्या 55 वर पोहोचते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सरवली बी अर्थात जनमान सरवली बी विपक्ष अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव या दोन संघामध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल. इथे ब्लॅक होल मधला चेंडू होता, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय मात्र एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. अब तक 56 धाव धावपैकीवर पाहायला मिळत आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ सुमित पाटील शेवटचं षटक चालतोय आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू सामना करेल फलंदाज रोहित पाटील. इथे मात्र लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका. मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझर्व मध्ये सज्ज आहे. त्याच्या माध्यमातून झेल आणि रोहित पाटीलचा समाप्त ते खेळ तसेच या डावाचा देखील समाप्त झालेला खेळ. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त आहे. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वडगर संघाने धावपैकी धावा जोडल्या. ते अब तक 56 आणि 57 धावांचं लक्ष इथे ठेवले गेले आहे. ते जय गौरव वेले या संघासमोर. आपल्यामध्ये कबीरजी गायकवाड, कबीरजी पाटील आणि जयजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते हाऊस ऑफ आरके बिल्डर्स टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. जर्मन सरवली बी विपक्ष अर्धा मिनिट पाहिजे खारबाव या दोन संघांमधील सामना पाहायला मिळेल. तर हा टॉस केला जातोय. सर्वप्रथम नाणं आपण पाहूया. एका बाजूला आरके बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तर दुसऱ्या बाजूला खासदार चषक. आरके बिल्डर्स कॉल आहे आणि आरके बिल्डर्स आलेला. तर टॉस अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव संघाने जिंकले. दोन्ही मान्यवरांनी विनंती असेल की आपण व्यापीची सोडवायची आहे. अर्ध्या मिनिटामध्ये खारबाव संघाने टॉस आपण जिंकले.
सर्वप्रथम हे जे आयोजन केले आपण बघतोय एस ए ग्रुप आकाश गायकवाड, सेवेश गायकवाड आणि शैलेश पाटील यांच्या माध्यमातून या आयोजनाविषयी काय म्हणशील? खूपच छान आयोजन आहे आणि आम्हाला इथे खेळायची संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो. टॉस आपण जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. जर्मन सरवली बे संघ एक चांगला संघ आहे. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा आपला प्रयत्न असेल? 30 ते 40 धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. आणि अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्बा संघ पूर्ण संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल की या संघामध्ये काय चेंजेस पाहायला मिळतील? नाही, पूर्ण संघ आहे, सेम टीम आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. सरवली बे संघाने एक हे आयोजन केले आहे. या आयोजनाशी आपण काय म्हणाल? खूपच छान आयोजन आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. टॉस आपण गेलो. टॉस गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस आपण जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंगच असते. मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडला. प्रथम बॉलवर फलंदाजी करायची आहे. निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? 45-50 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. आपल्या संघाला देखील अर्ध्या शुभेच्छा मित्रांनो. टॉस केला गेला. टॉस जिंकला. अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्बा संघाने प्रथम गोलंदाजी मी घेऊन जातोय. टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जे सज्ज आहेत माझे साखर समालोचक कॉमेडी विथ कॉमेंट्री ही त्यांची खासियत आहे. विनोदी शैलीचे विनोदी समालोचक दशरथ पाटील सर. धन्यवाद सुभाष धुमाल सर. अतिशय चांगलं समालोचनाने खास करून त्यांची टॉस बॉक्स ही त्यांची खासियत आहे. चला, जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. ब्रिटिश आता मात्र क्वालिटी आणि मगाशी चित्र स्पष्ट होतं, आवाज नव्हता, घसा बसला होता टेक्नॉलॉजी टीमचा. त्याच्यानंतर आले आमचे डीन. तर दशरथ पाटील सर आपल्याला थोडं मी थांबवतोय. आपल्यामध्ये आमचे आयोजक आपण बघतोय शैलेशजी पाटील यांचे पिताश्री कबीरजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा सन्मान सेवेजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते केलं जाते. आमचे जे 3 स्टार आहेत त्यापैकी 1 स्टार आपण बघतोय शैलेशजी पाटील यांचे पिताश्री वडील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. कबीरजी पाटील साहेबांनी त्यांचा सन्मान इथे केला जातोय. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपल्यामध्ये जयजी गायकवाड साहेब यांची देखील प्रमुख उपस्थिती पाहायला मिळत आहे. आणि पुन्हा एकदा सेवेजी गायकवाड यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. जयजी गायकवाड साहेबांचा देखील सन्मान इथे सेवेजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते केले जाते. जयजी गायकवाड साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. आणि या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. ओ टू कॉम बॉक्स दशरथ पाटील सर. धन्यवाद. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. जय काफरोबा वेळे संघाची 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा एसी ग्रुप पिंपळेर आयोजित. खासदार बाल्यामामा चषक 2025 हे दमदार भव्य दिव्य व्यासपीठ नामवंत स्पर्धा. भिवंडी तालुक्यामधले एखाद्या मोठ्या स्पर्धेला टक्कर देणारी स्पर्धा. पहिल्यांदाच 7-8 टुर्नामेंट झाले असते परंतु असं आयोजन. त्याच्यानंतर तुतारीचे जे झेंडे आहेत पहिल्यांदाच हा पहिला प्रयोग. आकाश गायकवाड आमच्या बाबा या स्पर्धेचे दमदार आयोजक सर्वे सर्वा. चला, पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. गावदेवी वडगर विरुद्ध जय काफरोबा वेहळे असा विद्यमान सामना. 57 धावांची गरज. 24 चेंडूमध्ये 57 धावा कुटायचे आहेत. याच्यानंतर खरी बिग फाईट. जय हनुमान सरवली विरुद्ध अर्णव एंटरप्राइजेस खरबाव. 2 बलाढ्य संघ आमने सामने. टॉस जिंकला जय हनुमान सरवळे संघाने. पहिल्यांदा करते फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघ करते पहिल्यांदा बॅटिंग. चला, षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता. या संघात पहिला मीडियम पेसर जित पाटील, भावेश आणि दर्शन. पहिला चेंडू कॉपी बुक स्टाईल. तंत्रशुद्ध पटका चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर लॉंगोबॅनच्या मधून. पुन्हा चांगलं फिल्डिंग. सीमारेषेला 2 धावा मिळते. भावेश बॅटिंग ऑन 2 नॉन स्टार 8 टू गेट ऑफ धावनी. पुन्हा एकदा काही गरज नव्हती. फलंदाज बाद होईल आणि हा पहिला धक्का. पहिली काही गरज नव्हती. वास्तविक 2च धावा होत्या परंतु भावेश याने त्याला परतावून लावलं आणि हा पहिला धक्का.
दमदार खासदार बाल्या मामा यांच्या संपूर्ण राजकीय जीवन प्रवासावर प्रकाश जोड टाकणारे एक जबरदस्त गाणं जे टायटल सॉन्ग या स्पर्धेच्या माध्यमातून वन डाऊन द फलंदाज अल्पेश पाटील. वन डाऊन द फलंदाज 2 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. Deep mid wicket, deep back for square leg, short fine leg, short third man, एक कावो कॉर्नर, मिड ऑफ, शॉर्ट कव्हर, राईट आर्म होते विकेट तयार आणि ह्या चेंडू स्वीप केला. जबरदस्त टायमिंग, स्लॉग स्वीप, पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, मिड विकेटला चांगलं फिल्डिंग. एक धाव मिळते भावेशला. संघाचा टोटल स्कोर झाला 3 वर 3 बाद 3, 1 बाद 3, 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. 2 बलाढ्य संघ, नामचीन नामवंत संघादरम्यान एक काटेकी टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. एक जबरदस्त बेग फाईट, बेग बॅटल, कडवी झंझ, कडवा प्रतिकार. षटक क्रमांक पहिला प्रगती वदार. पहिल्या षटकाचा माग करताना गोलंदाज जित पाटील. BTC भिवंडी टेनिस क्रिकेट.in. तर सुधीर म्हात्रे यांचे आगमन. कृपया जरा सामना थांबवा द्या प्लीज. सुधीर म्हात्रे यांचं आगमन झालंय. दमदार व्यक्तिमत्व या स्पर्धेला शुभेच्छा सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत. ज्यांचं आगमन आहे सुस्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम. नुकतं ज्यांचं आगमन झालं आमचे दमदार व्यक्तिमत्व समाजसेवक आमचे सुधीर शेठ म्हात्रे यांचं आगमन पुन्हा दिवसमध्ये. आणि हा पुन्हा दिवस लॉक मेक भैया. चेंडू हवेमध्ये असेल जाईल आणि मिळतील 4 धावा. येस, आता काय करणार त्याला. आता छाती पिटून फायदा काय, वर बडून फायदा काय आहे. मग त्याला काय उपटायला घेतलं संघामध्ये. उपटायला म्हणजे गवत आहो. 4 वर बघा. आता गोलंदाजाच्या डोळ्याला लागला मार. त्यांचा 12वा येड धावा रिलीज प्ले घेऊन चालला होता. आता सांगा आमचा तळ आणला नसता केला. आणि हा हुक केलाय. जोरदार अपेल. पंचांचा निर्णय हा अंतिम असे प्लेस आणि पंचांचा लेगबाईचा इशारा. हा जर 12वा येड धावा जर मेडिकल स्टोरला कामाला असला, एखादा पेन दादा मला डोक्याचे गोल त्याला व्हायग्याचे गोल नाही देईल. कार्यासाठी चला संघाचा टोटल स्कोर झालाय. धावसंख्या 8 वर. राईट आर्म होते विकेट. जित पाटील तयार. भावेश आणि हा शॉट पे चेंडू स्लॉक स्वीप केला. पुन्हा चांगलं टायमिंग आणि मिळते 4 धावा. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मुव्हिंग 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 57 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय दमदार आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आळी, क्रिकेटचा महासंग्राम. टीव्ही स्क्रीनवर आमचे नुकतंच यांचं आगमन झाले. सन्माननीय सुधीर शेठ म्हात्रे यांचं आगमन. अतिशय रॉयल एंट्री. लास्ट डिलिव्हरी. कारण म्हणजे बॉल आल्यासाठी एखादा भयाचा पुरोगार ठेवायचो. ज्याला 2 बिर्याणी आमच्याकडे तसेच होतात. 300 रुपये 2 धावा झाल्या 12 आणि 50 वेळेला विचारू नका प्लीज. एकाने असा चौकार मला 4 दादा स्कोर क्या झाला. साला 1 ग्लास दूध पिणार आणि काट्यावर जाऊन वजन करणार.
काय बघायचं नाही. डोंट वरी. आम्ही आम्ही उसने आहोत का. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू. 1 बॉल टू गो इन द फर्स्ट ओव्हर. आणि हा पुन्हा दाखला लाईन. चेंडू हवेमध्ये असेल, गेलाय आणि धक्का बसेल. भावेश गोल्डन विकेट. दुसऱ्या विकेटचं बदन, द्वितीय विकेट स्वाहा. संघाची धावसंख्या पहिल्या षटकात तब्बल कुठल्या 12 धावा. 1 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागं 15 धावांचे इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. संघाचा दुसरा मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज यश पाटील. आणि नवीन बॅट्समन 1 डाऊनचा 2 डाऊनचा फलंदाज अनिकेत. अतिशय चांगला सामना. दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. या स्पर्धेचे सर्व आमचे आकाशजी गायकवाड उर्फ बाबा त्यांची ही दमदार ASC ग्रुप पिंपळनेर आयोजित. चला जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज. काय असतं मॅचेस ना लवकर संपल्या म्हणजे 5 वाजले. आता काय माहिती झालं, देशीवाले शिवाय घालतात नंतर. 5 वाजले की ते राहत नाही इथं देशीवाले. त्यांच्या जेबेला सुट्टे खाच. आता आमच्याकडे सकाळी 4 वाजता आले दरवाजे ठोठवतात, शटर फोडतात. आणि हा ये चाबुक शॉट जबरदस्त टायमिंग. खिच के मारा है सिद्दीकजी भावे. खिचके म्हणजे ताणून फाकून उभासून. धन्यवाद दशरथजी पाटील सर. तर बोलूया आपण व्यापीठाकडे. आपल्यामध्ये आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्यांचं बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. सुधीरजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हेतूचे सन्मानित आहे आकाशजी गायकवाड जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित केला जातोय. हे आपण पाहू शकता. माजी उपदेणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक मामा ओरिजिनल येडी जेवाल्या लावकी मामाचं गाणं कडक. धन्यवाद आकाश गायकवाड. शाली मात्र तुम्ही चांगले नेतो. कारण लग्नाचा बस्ता मात्र तुम्हाला न्यायला पाहिजे. एवढ्या उंची शाली भिवंडीमध्ये एक खासियत आहे. आणि हा पुन्हा लॉफ्ट केला. सॉफ्ट डिसमिसल. दुसऱ्या विकेटचा बदन, दुसरा गडी घरत, दुसरा हादरा, तिसरा हादरा, तृतीय विकेट स्वाहा. गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, शिंदे गेले, फडणवीस आले, दाढीवाले गेले, बिन दाढीवाले आले, म्हणजे मिशीवाले आले. नवीन फलंदाज न्यू बॅटर विराज. मागच्या सामन्यामध्ये यांनी दमदार फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला जबरदस्त विजय मिळवून दिला होता. नवीन फलंदाज द न्यू मॅन्यू कॅन्डिडेट्स. संघाची धावसंख्या झाली 3 बाद 12 ना. 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अतिशय रोमांचक सामना. 2 बलाढ्य संघ आमने सामने. एक जबरदस्त कलगी तुरा. 2 डोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदवी. बॉलिंग मार्क तयार. आगामी चेंडू तयार. दुसरं षटक प्रगतीपथावर. राईट आर्म होता विकेट. आणि हा चेंडू येस चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. गती आणि मतीयाचा पुरेपूर वापर. डॉट बॉल. डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्थगित, स्थिमित, कुंठी, स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल धावसंख्या 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट.
षटक क्रमांक 11 आणि अजूनही बॉल बाकी आहेत. 18 धावसंख्या 18. आणि हा पुन्हा एकदा लॉफ्ट केला, चेंडू हवेमध्ये असेल, मिडवे केला, काहू कॉर्नर आणि मिळेल धक्का आणि चौथ्या फेकेत जबरदस्त. बरोबर मात्र सगळे एक एक नमुनेदार येतात. तो आलता बर्म्युडावाले, आता बघ यांची हेअर कट बघा कशी. 1700 चड्डी सांगा मला, ज्याला 100 जांगा येतील 1700 मध्ये. खरं म्हणजे न्हाव्याची खुर्ची आणला पाहिजे बसायला, सगळं असं गोल फिरणार. त्याचा एक डोळा मॅचवर, एक डोळा पाठीमागे असतो. तर दरम्यान धन्यवाद सुधीर शेठ मात्रे, आपण आलात, या स्पर्धेत शोभा वाढवलीत. पुन्हा एकदा आपल्या धन्यवाद देतो. अतिशय दमदार आयोजन आमचे बाबा आकाश गायकवाड यांची ही दमदार स्पर्धा. आता गेला कुठं तो करामती? तो नशीब महाभारतामध्ये नव्हता, नाही तर ते गांधारीची वाट लावली असती आणि तिला धंद्याला लावली असती. बोलिंग मार्कर झाला सगळं त्याला माहित हो. नुसत्या बियर आणल्यानं तरी लगेच उठणार झाला म्हणतो, त्याला स्कोर कोण करणार. राईट ना महोदय विकेट तयार, सगळ्या चांबर चौकशी असतात त्याला. आणि हा यस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस, अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज बाद, आणखीन एक धक्का. भिवंडीचे दमदार खासदार, लोकनेते, लोकनायक सर्वेश, नवीन फलंदाज, न्यू बॅटर, न्यू कमर्स. सर्वेश संघाला तारक के मारक, साधक के बाधक, अनेकुल के प्रतिकूल उत्तर मेले घोडा मैदान जवळ. बॉलिंग मार्क वर तयार, राईट आर्म महोदय विकेट. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुल केलाय, चेंडू पुन्हा हवेमध्ये असेल, मिडवे गेटला. खरं सगळे दीड दिवसाचे गणपती आहेत. अरे जरा धावा किती करायचं अजून, त्याला आला की चालला. पहिल्या षटक मात्र बरोबर आहे, दुसऱ्या षटकात मात्र 5 जवळ 4 विकेट आले आणि फक्त 5 धावा दिल्या. चांगला बॉलिंग अटॅक केला आणि जिंकण्यासाठी 12 मध्ये 39 म्हणजे 19.5 धावांचं इक्वेशन समीकरण. जबरदस्त आव्हान, जटिल, मुश्किल, कठीण. शेवटी क्रिकेट असे 4 के चेस होऊ शकतात. 12 मध्ये 39, 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 39 रन्स. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वजनात तिसऱ्या षटक प्रगतीपथावर. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, बॉलिंग मार्कर गोलंदाजी ट्रॅकवर दर्शन. 12 मध्ये 39, अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, दमदार आयोजन. या स्पर्धेचे सर्व दमदार आयोजक आमचे बाबा आकाश गायकवाड, एस.ए. ग्रुप पिंपळनेर आयोजित दमदार स्पर्धा खासदार बाल्यामामा चषक 2025 ही अतिशय चांगली प्रतियोगिता. चला दर्शन,
रायडा महोदय विकेट पुन्हा एकदा चांगला फटका दमदार कव्हर ड्राईव्ह चेंडू चालण्यापेक्षा कव्हरला अफलातून स्ट्रोक्स 2 धावा मिळतील आणि 11 चेंडू मध्ये पाहिजे 37 धावांची गरज. उत्तरोत्तर रंगत जाणारा जबरदस्त सामना. गेंदे बची आहे 11 जितने केलेला आहे 37 रन की जरूरत 37 धावांची गरज 11 चेंडू मध्ये. बॉलिंग मार्फत दर्शन रायडा महोदय विकेट वेट कमी आणि हा पुन्हा बॅटची लिडिंग एज आणि कॉट बिहाइंड आणखीन एक विकेटचं बदल. कोणाचा जाऊ दे काय करणार ज्याची ताकद करतील. ज्याला भैया 5-5 बायका करतात त्यांना कोण बोलत नाही. पृथ्वी क्या बात आहे. नाही नवीन बॅट्समन आता त्या दिवशी एका टीमचं नाव होतं रावण 11 साला एक बॉल लागत नाही छाटाचा रावण 11 राईट महोदय विकेट तयार. हो येस पुन्हा एकदा भन्नाड यॉर्कर चेंडू गेला डिफाईन लेगला आणि मिळतील सीमारेषेलगत चांगला फिल्डिंग. पंचांचा इशारा येऊ द्या आणि बाईचा इशारा 2 धावा मिळते. उर्वरित समीकरण राहिलं आहे 10 चेंडू मध्ये पाहिजे 35 धावांची गरज. 10 बॉल्स टू गो रिक्वायर 30 पॉईंट म्हणजे प्रत्येक चेंडूला पाहिजे 3.5 धावा. तर सन्मान्य देवेश गायकवाड यांना विनंती कृपया स्टेजवर या प्लीज. शॉर्ट पिच चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू हवेमध्ये असे आणखी एक सॉफ्ट डिसमिसल. सलग कुठून मारतात सर्कलच्या बाहेर बॉल नाही. किती विकेट गेल्या येणारा फलंदाज सुजन म्हात्रे नवीन फलंदाज. दर्शन आणि हा चेंडू आउटसाइड लेग स्टेप बोया स्वैर मारा दिशाहीन मारा खराब दिशाहीन मारा दूषित चेंडू 1 धाव मिळेल. उर्वरित चेंडू 8 आणि धावा पाहिजे 34 धावांची गरज. असं वाटलं तर की सामना नक्कीच रंगतदार होईल परंतु गाव भरल्या मामाचा पण कोण नाही कामाचा. आणि हा येस पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. तर माझे सरपंच सन्माननीय प्रवीणजी गुळवी निंबवडी यांना विनंती अशा कृपया स्टेजवर या प्लीज. त्यांचं आगमन झालंय आणि हा पुलटा चेंडू पुण्याचा चांगला फटका दमदार कव्हर राईट चेंडूचा डिबेश कव्हर पॉईंट डिबेश टाकून यांच्यामधून चांगला फटका दमदार मध्ये धाव मात्र एक मिळतात. अशा फटक्याने काय होणार नाही. तुम्हाला अटॅक करावा लागेल रन उठावं लागेल. दे माय धरणी राय. तर आपण पाहू शकता निंबोलीगावचे या माजी सरपंच आणि या आगमन होते या निंबोलीगावचे माजी सरपंच आणि सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब बालेमामांचे खंदे समर्थक प्रवीण गुळवी साहेबांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. चला बोर्डिंग मार्क तयार. नुकतं ज्यांचं आगमन झालंय निंबोलीगावचे माजी सरपंच सन्माननीय प्रवीणजी गुळवे यांचं आगमन. पुन्हा आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कट्टर समर्थक राईडा महोदय विकेट तयार. रोहित लास्ट डिलिव्हरी चेतन आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. अरे कुठे काय प्यायला बेला बसले होते का काय. पहिल्या सामन्यामध्ये दमदार प्रदर्शन
बरं आहे, सगळे म्हणजे सगळे उतरा, म्हणजे कोणाला जबाबदार नको, म्हणजे हारले तर सगळे जबाबदार. लास्ट जोडी का शेवटची. तलाचे फलंदाज, बुडाचे फलंदाज. हत्ती गेला तर शेपटावर काय जोर घेऊन फायदा आहे. आणि हा येस असा हा बिमर, त्याच्या गेला आक्रमण, आणि हा षटकार दमदार सिक्सर नाही का. अच्छा अच्छा, नाही बरं, हाईट फॅक्टर होता म्हणून 6 धावा. चला 4 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे. तुम्हीच बोला तुमच्या धावा आता. 27 27. आणि हा चेंडू जाईल आणि हा फलंदाज बाद आणि सर्व बाद. धन्यवाद देतो. मॅच जरा लवकर संपवल्याबद्दल पुन्हा तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि सर्व ऑल आउट. संघ गारद झाला फार मोठ्या फरकानं, आणि या संघाला दिला व्हाईट वॉश, ज्याला मराठी म्हणतात धोबी पछाड. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, सामना पुरुषोत्तम, गेम चेंजर, मॅच फिनिशर.